सॉरी गाईज तुमच्या सर्वांचं पुन्हा थोडंसं स्वागत आहे. थोडंसं नाही संपूर्ण स्वागत आहे. नेटवर्क गेल्यामुळे हे सर्व गडबड झाली आपली आणि आपल्याला पुन्हा चालू करावं लागलं. तर आपण इथे होतो, की मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांनी शिकवण होती. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळू बंद झाले होते. मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या, असं त्यांनी लोकांना उपदेश केलेला आहे. कोणी? वर्धमान महावीरांनी. त्यानंतर आपण शिकणार आहोत बौद्ध धर्माबद्दल माहिती घेणार आहोत. त्याबद्दल त्याच्या आधी थोडंसं रिवाइज करूया. सो इसेन्स ऑफ हिज टीचिंग व्हॉट? Among the teachings of Mahavira, Anekantavad is considered to be very important in the quest for truth. It means pluralism or multiple viewpoints. In our quest for truth, if we focus on only one or two aspects or viewpoints and yes, please mute your sound, guys. Yeah. So the whole truth is not known. Therefore, it is necessary to pay attention to all aspects of an issue. If people follow this, they develop tolerance towards the opinion of other people in society and give up attitude of stubborn adherence to their own opinions. Vadan Mahavir taught the people that the greatness of man does not depend on his varna but on his excellent conduct. In the Vedic tradition, what happened? The doors of knowledge was had no sorry doors of knowledge had slowly been closed to women, but Vardhaman Mahavir gave the right of sannyas, the right to renounce the world to women too. His teachings were love all living things, have mercy and compassion, live and let live, जगा आणि जगू द्या. जगा आणि काय करत आहे? जगू द्या. बरोबर. पुढे नेक्स्ट वी आर गोइंग टू लर्न अबाउट येस, वी आर गोइंग टू लर्न अबाउट बुद्धिझम. काय शिकायचं आपल्याला? बुद्धिझम शिकायचं आहे. चला. तर बौद्ध धर्माचा जो काही प्रचार आणि प्रसार आहे, प्रसार भारत आणि भारताबाहेर सुद्धा अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. गौतम बुद्धांचा जन्म आहे इसवी सन पूर्व 563 ते 483 यांचा कालावधी आहे. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोधन आणि आईचे नाव होते माया देवी. गौतम बुद्धांचे मूळ नाव काय होते बरं? सांगा बरं मला, काय होते त्यांचं मूळ नाव? बरोबर, काय होतं त्यांचं मूळ नाव? सिद्धार्थ होते. तुम्हाला त्या या ठिकाणी गौतम बुद्धांचं सुंदर असं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यांचं नाव होतं सिद्धार्थ. आणि त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले म्हणून त्यांना बुद्ध म्हटले गेले. मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा काय केला? त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. त्यावेळी त्यांना बोधी प्राप्ती झाली. बोधी म्हणजे काय? सर्वोच्च असे ज्ञान. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधिवृक्ष असे म्हणतात. तसेच उरुवेला, बघा उरुवेला या ठिकाणी काय बघा, उरुवेला आहे बघा, हे तुम्हाला दिसते बोधिवृक्ष. उरुवेला या स्थानाला बोधगया असे म्हटले जाते. त्यांनी त्याचे त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसी जवळ सारनाथ येथे दिले. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश दिला त्याला धम्म असे म्हटले जाते. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला म्हणतात धम्मचक्र प्रवर्तन असे म्हटलं जातं पाली भाषेमध्ये. संस्कृतमध्ये त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात धर्मचक्र प्रवर्तन असे म्हटलं जातं. नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्ष चारिका केली. चारिका म्हणजे काय? पायी फिरणे. 45 वर्ष ते पायी फिरले. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेमध्ये केला. कोणती लोकभाषा? पाली. आपण वर बघितलं वर्धमान महावीरांनी कोणती भाषा वापरली होती? अर्ध मागधी. आणि गौतम बुद्धांनी कोणती भाषा वापरली? पाली. कारण दोघांच्या काळामध्ये फरक आहे. लोकांची त्यावेळेची स्थानिक भाषा वेगळी होती. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे. या संकल्पनेत त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहे. काय आहे ते पाहूया आपण थोडस रिपीट केल्यानंतर. सो गौतम बुद्ध अँड बुद्धिझम. Buddhism spread in India and in many countries outside India.
Gautam Buddha was the founder of Buddhism. So Gautam Buddha was born in Lumbini in Nepal. His father's name was Shuddhodana and mother's name was Maya Devi. His birth name was Siddhartha. He had attained knowledge of human life in the entirety. That is why he came to be known as Buddha. उनको क्या कहते हैं? Buddha, right? You can here you can see very beautiful मतलब खूप छान असं चित्र तुम्हाला very nice picture of Buddha. He wanted to know why there is sorrow and suffering in human life. He left his home and all comfort in pursuit of this of the answer of the question. On Vaishakha Purnima, he was sitting in deep meditation under a peepal tree at Uruvela near the city of Gaya in Bihar. That is when he attained the Bodhi, that is enlightenment or the highest knowledge. The tree is known as the Bodhi tree, that is Bodhi Vriksha, and the place Uruvela is known as Bodh Gaya. Okay, क्या बोलते हैं उसको? Bodh Gaya. See here, this is the tree, and he delivered his first sermon at Sarnath near Varanasi. His teachings in the first sermon are termed as Dhamma. He set in motion the wheel of Dhamma in his sermon. Therefore, this event is known as Dhamma Chakra Pravartan in Pali and Dharma Chakra Pravartan in Sanskrit. Later, he traveled on foot, that is Charika, for nearly 45 years. Kiti varsha he traveled for 45 years, right, guys? Then, sorry, yeah, and to preach Dhamma. He preached in the people's language, that is Pali. In Buddhism, the concept of taking refuge in Buddha, Dhamma, and Sangha is important. It is known as Trisharan. The essence of his Dhamma he expounded as follow. वो भी हम देखेंगे आगे इसके आगे. So let's go ahead. पुढे जाऊया बघा. हम्म. तर त्यांनी आर्य सत्य सांगितली. कोणकोणती आर्य सत्य आहेत? तर पहिलं म्हणजे दुःख. मानवी जीवनामध्ये दुःख असते. दुसरं सांगितलं दुःखाचे कारण, दुःखाला कारण असते. तिसरं सांगितलं दुःख निवारण, दुःख दूर करता येते. प्रतिपद म्हणजे काय? मार्ग. हा सर मार्ग कसा आहे? बोल दीपक. सर तुम्ही लय फास्ट बोलतात. तर हा मार्ग शुद्ध आचरणाचा मार्ग आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हणतात. पुढे त्यांनी 5 नियम सांगितले, त्याला म्हणतात पंचशील. काय नियम आहे बघा? पहिला नियम त्यांनी सांगितला आहे, प्राण्यांची हत्या करायची नाही. प्राण्यांची हत्या करायची नाही, लक्षात घ्या. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहायचं, चोरी करायची नाही, अनैतिक आचरणापासून दूर राहायचं, असत्य बोलायचं नाही आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहायचं, असं त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे. बरोबर? Chala, what are the Arya Sattas? That is the noble truths. Yes, so there are three noble truths. They are known as three Ratnas. Okay, so they are known as noble truth or Arya Sattas. Sorry, Arya Satyat, char Arya Satyat. Dukkha, that is suffering. There is suffering in human life. Second, the cause of dukkha. There is a cause of suffering. Third, dukkha nivaran. It is possible to end suffering. And then we know that pratipada. Pratipada means the way. This is the way. This way leads to end of suffering. This is the way of good conduct. It is known as Ashtangic or Eightfold Path. And then there are five Panchashils, so or five rules. What are the rules? Let's see. First one, stay away from killing animals. Stay away from killing animals. Stay away from stealing. चोरी करना नहीं है. Stay away from stealing. Stay away from unethical conduct. Stay away from unethical conduct. Then fourth one is what? Let's see, guys. Sorry. Huh. Unethical conduct. Then fourth one, stay away from telling lies. And fifth one, stay away from intoxicants. Stay away from intoxicants. Then next काय बघा पुढे तुम्हाला इथे what is given to you बौद्ध संघ. काय आहे तुम्हाला? बौद्ध संघ. आपल्या धर्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटलं जातं. तर गृहस्थ काय करतात ते लोक? ते काय करतात? त्याचा त्याग करतात. काय करतात? त्याचा ते त्याग करतात. गृहस्थ. एक मिनिट बाळांनो. हा, एक सेकंड. ओके, सॉरी. हा, तर बुद्धांप्रमाणे भिक्खू सुद्धा भिक्खू ही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत.
स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता, त्यांना भिक्खुनी असे म्हटले जाई. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील जातींमधील लोकांना काय होता? प्रवेश होता. सर्वांना त्या ठिकाणी प्रवेश होता. कोणी त्या ठिकाणी जाऊ शकत होतं. हे अष्टांगिक मार्ग आहे बघा. जसं सम्यक दृष्टी म्हणजे चार आर्य सत्यांचे ज्ञान, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. सम्यक समाधी. समजतंय? चला परत रिपीट करूया. Let's see. Buddha Sanghas. What are Buddha Sanghas? So, Gautam Buddha created Sangha of bhikkhus or to preach his religion. Followers who gave up their domestic life and entered the Sangha were known as bhikkhus. They too traveled on foot like the Buddha to preach Dhamma to the people. There was a separate Sangha of women. They called bhikkhunis. People of all varnas and कास्ट could embrace Buddhism. Getting guys, then essence of his teaching हम देखने वाले हैं आगे essence of his teachings. So these are the eightfold path: right view, right resolve, right speech, right conduct, right livelihood, right efforts, right mindfulness, and right concentration. Getting guys? चलो आता पुढे आहे उपदेशाचे सार. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेंच्या आधारे मानली जाणारी विषमता त्यांनी नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ व कनिष्ठ ठरतो का? नाही, तर आचरणावरूनच श्रेष्ठ कनिष्ठता ठरते. छोटीशी चिमणी देखील काय सांगितलं त्यांनी बघा. एक मिनिट बाळांनो. हा, राज म्यूट युअर साऊंड. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते. हे त्यांचे वचन विख्यात आहे. हे स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयीचे त्यांचे चिंतन दर्शवते. त्यांनी पुरुषांच्या प्रमाणे स्त्रियांना सुद्धा स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा काय दिला होता? उपदेश केला. यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला. त्यांनी उपदेशिवलेली प्रज्ञाशील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत. बरोबर की नाही? सर्व प्राणी मात्रांविषयी करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजाला नव्हे तर सर्व समाजातील सर्व मानव जातीला आजही मार्गदर्शक आहेत. लोकायत म्हणजे काय? लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचार प्रवाह सुद्धा महत्वाचा आहे. याचा भर स्वतंत्र विचारावर होता. त्यांनी वेदांचे प्रामाण्य नाकारले. प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचार होत आले, जसं ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम, पारसी हे सुद्धा त्यामध्ये आपल्याला रुजलेले आहेत. त्याचा पण आपण पुढे अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, परत रिपीट करूया. लेट्स सी गाईज हिअर. या 2 मिनिटं थांबवा जरा. हा चलो. So, oh yes, if a essence of his teaching, Gautam Buddha announced the freedom of human intelligence. Yes, human intelligence. He refused the discrimination based on the things like varna. No one is greater or smaller by birth. Greatness depends on one's behavior or conduct. One of his famous quote was, "Even the little quail my chimney, can chirp freely in the nest." This shows his thinking on the values of freedom and equality. He preached to them that like men, women too had the right to their own upliftment. Getting guys? And had the right to their own upliftment. He opposed the rituals of yajna. His teachings of wisdom, moral virtues, and the other values are aimed at the welfare of man. Compassion, that is karuna for all living beings, was an extraordinary feature of his personality. Getting guys? Sorry. Yeah. आगे देखेंगे. The tolerance preached by Gautam Buddha is guiding principle not only for Indian society but for all mankind even today. So what is Lokayat? The ancient trend of thought known as Lokayat or Charvak is also important. It emphasized independent thought and rejected the authority of Vedas. In the ancient period, new religious trend and
thoughts began on emerging in the India. Later on, religious like Judaism, Christianity, Islam, and Zoroastrianism also took root in the Indian society. They also took root in the Indian society. Getting guys? पुढे आपल्याला आहे ज्यू धर्म शिकायचा आहे. त्यानंतर मला वाटतं हा होऊन जाईल आपला धडा आज, काही प्रॉब्लेम नाहीये. काय बघा ज्यू धर्म, ज्यू धर्माचे जे लोक आहेत ते साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावेत. ज्यू धर्माला यहुदी धर्म असे सुद्धा म्हटले जाते. देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात. ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. त्यांचं जे प्रार्थनास्थळ असतं त्याला म्हणतात सिनेगॉग. काय म्हणतात त्याला? सिनेगॉग. दिसतं तुम्हाला सिनेगॉग? हे असं सिनेगॉग असतं. राइट, चलो फिर से रिपीट करता हूँ. The Judaism. What are we are going to learn? We are going to learn about Judaism. So what is Judaism, guys? Let's see here. Yeah, 2 मिनिटं. 2 मिनिटं बाळांनो. हा चलो. एक कोण आहे 1 2 3 4 5 6 7 8. 2 मिनिटं. Sorry guys. Let's see here. People belonging to Jewish religion may have arrived in Kochi in Kerala around the first or the third century of the Christian era. They believe that there is only one God. Judaism emphasizes justice, truth, peace, love, compassion, humility, charity, ethical speech, and self-respect. The prayer house was known as synagogue. It is known as synagogue. Then let's see. This is the synagogue. You can see in this figure. देन लेट्स सी आगे देखेंगे ख्रिश्चनिटी. ख्रिश्चन धर्म आपल्याला शिकायचा. हा धर्म स्थापन केला येशू ख्रिस्तांनी. तो जगभर पसरलेला आहे. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये आले. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे 52 मध्ये चर्चची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे, सर्वशक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते. आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे. अगदी शत्रूवर देखील आपण प्रेम केले पाहिजे. चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलेले आहे. बायबल हा काय आहे त्यांचा? तर बायबल हा त्यांचा पवित्र असा धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला आपण काय म्हणतो? चर्च म्हणतो. आपण काय म्हणतो? आपण चर्च म्हणतो. दिसतं तुम्हाला चर्चचं चित्र? अशा प्रकारे चर्च आपल्याला माहित आहे. आपण कधी कधी गेलेलो सुद्धा असो. पुढे शिकणार आहोत इस्लाम धर्म. त्याच्या आधी थोडासा ब्रेक घेऊन इकडे येऊया. So what is Christianity, guys? So Christianity is a religion founded by Jesus Christ. And it spread all over the India. Saint Thomas, of one of the 12 disciples of Christ, came to Kerala in the first century of the Christian era. So he established church where at Pallayur in Trichur district in 53 CE. Then, according to the teachings of Christianity, there is only one God. He is the loving Father of all and is omnipotent. It is believed that Jesus Christ is Son of God who came to the earth for the salvation of mankind. According to the teachings of Christianity, we all are brothers and sisters. We should love everyone, including our enemies. We should forgive those who err or go wrong. The Bible is the holy book. Bible is the holy book of Christianity, and the prayer house is known as church. You can see this is the church. Then we are going to see about Islam. काय शिकायचं आपल्याला? इस्लाम बद्दल शिकायचं आहे. समजलं आपल्याला काय शिकायचं आहे? इस्लाम बद्दल शिकायचे आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण. इस्लाम हा काय आहे? तर एकेश्वरवादा मानणारा धर्म आहे. अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथातून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ होतो शांती. या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असाही होतो. सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे. तो सर्वशक्तिमान आणि परम दयाळू आहे असले इस्लाममध्ये सांगितलेले आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे. आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराण या धर्मग्रंथामध्ये दिलेलं आहे.
त्याचबरोबर भारत, पाकिस्तान, अरबस्थान यामध्ये प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्थानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत आणि त्या ठिकाणावरून आपल्याकडे अ, अरबस्थानात इस्लामचा प्रसार झाला. त्याच शतकामध्ये अरब व्यापाऱ्यांतर्फे भारतामध्ये याचा काय झालेला आहे प्रसार झालेला आहे. आणि ज्या ठिकाणी प्रार्थना करतो या धर्माची ज्या काही प्रार्थना होते त्याला म्हणतात मशीद. आणि शेवटी आपल्याला शिकायचं आहे पारसी धर्म. पारसी लोक हे वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारसी धर्माच्या ग्रंथांना अवेस्ता म्हणतात. ऋग्वेद आणि अवस्था यामध्ये साम्य आहे. पारसी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स भाषेच्या प्रांतातून भारतात आले म्हणून त्यांना पारसी असे ओळखले जाते. ते प्रथम आले गुजरातमध्ये, त्यानंतर असं मानलं जातं झरथृष्ट हे त्यांचे संस्थापक आहेत आणि अहुर मजद या नावाने देवाचा उल्लेख केला जातो. पारसी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोघांना अत्यंत महत्व आहे. त्यांच्या देवळामध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो. त्याला म्हणतात अग्यारी. काय म्हणतात त्याला? अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम काय आहे तर कृती हे त्यांचे चरित्र आहे. बघा हे तुम्हाला दिसतंय अग्यारी, अशा प्रकारे अग्यारी आहे. ठीक आहे. परत रिपीट करूया बघा. लेट्स सी गाइस. इस्लाम. So what is Islam? Islam, it is a monotheism religion. There is only one Allah and Muhammad is his prophet. Message of God is revealed through him in the holy book of Quran Sharif. Quran Sharif उनका holy book है. The word Islam means peace. It also means surrender to Allah. The teachings of Islam is that Allah is eternal, absolute, all powerful and merciful. The purpose of human existence is to worship Allah. The Quran Sharif provides guidance. Quran Sharif, what does it provide? It provides guidance uh, sh- on how the man should behave in the life. Since ancient time, there have been many trade relations देखो between India and Arabia. Arab traders used to visit ports on the coast of Kerala. Islam spread in Arabia in the 7th century and it arrived in India in the same century by Arab traders, and where the worship is taken place, it is known as mosque. And last one you are going to see about Zoroastrian, that means Parsi. So, Zoroastrian people and Vedic people have shared ties. The sacred text of Parsis or Zoroastrian people is the Avesta or Avesta. The language of this Rigveda and Avesta is similar. The Parsis came to India from the Pars or Fars, that is Iran. Therefore, they are known as Parsis. It is mostly believed that they first came to Gujarat in the 8th century. Zaras, Zarathustra or Zoroaster was the founder of this religion. Ahur Mazda is the name of their god, and the element fire and water are very important in their religion. The sacred fire burns in the temple, which are known as Agyaris, as the core Parsis thinking are the main principle. What are they? Conduct, namely good thoughts, good words, and good deeds. And this is the picture of their Agyaris. This is the picture of their Agyaris. Getting guys? Yes.